तर मुंबईमध्ये गुजरातच्या बसमधून टीम इंडियाची मिरवणूक काढण्यामागे नेमका उद्देश काय असा सवाल उपस्थित होतो आणि त्यावर सत्ताधाऱ्यांचा काय प्रतिक्रिया येणार ते बघावं लागेल। दरम्यान पंतप्रधान मोदी सर्वात मोठे बुवा असल्याची टीका संजय राऊत यांनी केलेली आहे। तर पंतप्रधान मोदींमुळे अंधश्रद्धा वाढली असा हल्लाबोल राऊतांनी केलाय। तर भाजपच्या काळामध्ये अंधभक्त निर्माण झाले असंही राऊत म्हणाले आणि राऊतांच्या टीकेला नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय। राऊतांना बाळासाहेबांनाही भोंदू बाबा म्हणायचंय का असा सवाल राणेंनी विचारला। या देशाचा पंतप्रधानच सगळ्यात मोठा बुवा आहे ना। भोंदूगिरी वहां से शुरू होती है। तुम्ही देशाचे प्रधानमंत्री देशाच्या पंतप्रधानासारखं वागा ना। तुम्ही गुहेत जाऊन तपस्या करून स्वतःला बाबा महाराज म्हणून घ्याल, तुम्ही स्वतःला देवाचा अवतार म्हणून घ्याल काय। मी बायोलॉजिकल पद्धतीने जन्माला आलो नाही हे लोकांना सांगाल, तुम्ही हिंदू मुसलमान कराल, ही भोंदूगिरीच आहे, ही बुवाबाजी आहे। देशाच्या पंतप्रधानांना जर या भोंदूगिरीतून राजकारण करायचं असेल तर तुम्ही काय करणार। मोदीजींना भोंदू बाबा म्हणण्याची हिम्मत या संजय राजाराम राऊतनी केली आणि मग भगवे वस्त्र घालून गुफ्यामध्ये जाऊन बसणारे, हिंदू मुसलमान करणारे हे भोंदू बाबा असतात असं म्हणणं आहे या संजय राजाराम राऊतचे। म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने तो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंवर पण हे ना भोंदू बाबा म्हणतायत का, हा प्रश्न मला ह्या संजय राजाराम राऊतला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।